साताऱ्यातल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांमधली सुंदोबसुंदी चव्हाट्यावर आहे। एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याच्या निमित्तानं हा वाद उफाळून आला। त्याला कारणीभूत ठरली आहे नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची निवडणूक। या निवडणुकीत शिवसेनेचे नेते आमदार महेश शिंदेंनी मंत्री शंभूराज देसाईंना बाजूला सारून भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली। खरं तर शंभूराज देसाईंनी दोन्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेचं गणित जुळवलं होतं, पण शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर कुरघोडी करत पत्नी प्रिया शिंदेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष बनवलं। आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो। त्यामुळे मला क्रमप्राप्तवे मी भाजप बरोबर गेलो। त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं असेल। कुठल्याही नेत्याला, उपनेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, माजी मंत्र्यांना जेव्हा पक्षाचे मुख्य नेते आपल्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा निमंत्रण देण्याची पद्धत नाही। एकदा पक्षाचा कार्यक्रम ठरला की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, ही पक्षाची आत्तापर्यंतची काम करण्याची पद्धत आहे।